तो कल आपने देखा जिस प्रोग्राम के लिए हम लोग अकोला आए थे वो तो हो गए, आज है वापस जाने का दिन। सो हेलो गाइस, तो कल की थकान के बाद हम आज लेट ही उठे थे, तो खाने के साथ ही हमारे दिन की शुरुआत हुई। आमचं खाऊन पिऊन झालं न पुन्हा पडले आहे बेडवर। ये कल का बालक आज फिर आया था, कल भी शौक में था और आज भी शौक। ऐसा क्या कर दिया भाई हमने इसके साथ? फिर भी ये क्यूट तो बहुत है, पर हमारे पास नहीं आता। जाने दो, दूर से ही देखते हैं। मग सगळी फॅमिली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जायला रेडी झालो। आम्ही सगळे तिथे पोहोचलो। स्वामींची आरती सुरू होती आणि अचानक असं वाटलं की लकी तर आम्ही पण आहो। केंद्रामध्ये जितक्या वेळ पण मी होती तितक्या वेळ मला खूप छान वाटलं, खूप शांती होती। त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो। रात्रीची आमची ट्रेन पण होती। पॅकिंग वगैरे केली, जेवण खावण वगैरे झालं, आम्ही रेडी झालो। आमच्या लाडक्या मजदूरनी म्हणजे की अनुष्का, तिने आम्हाला रेल्वे स्टेशनला सोडून दिलं। आमची ट्रेन 10-15 मिनिट लेट होती तर वेट केलं। मग थोड्या वेळात ट्रेन पण आली। आम्ही सीटवर बसलो आणि तो कंपार्टमेंट वॉशरूमच्या थोड्या जवळ होतं तर खूप स्मेल येत होती। सो आम्ही 139 वर कॉल केला आणि कंप्लेंट रजिस्टर केली अँड गेस व्हॉट, विदिन अ 10 मिनिट रेल्वेचा स्टाफ आला आणि त्यांनी क्लीन केलं। मला वाटलं नव्हतं की एका कंप्लेंटवर इतकं फास्ट ॲक्शन घेतलं जाईल। मग सुखाची झोपलो आणि सकाळी उठून बघितलं तर पुणे आलेलं होतं। मग आम्ही उठलो आणि ॲज युजल पुणे स्टेशनला बरीच गर्दी होती। आधी मेट्रो घेतली, मग उबर बुक केली। त्यानंतर आम्ही पीजी पण पोहोचलो अँड दॅट वॉज ऑल अबाउट लास्ट 3 days. एन्जॉय अ लॉट, एवरीवन वॉज सुपर स्वीट विथ अस। वाटलंच नव्हतं की मी फर्स्ट टाइम भेटत आहे तिच्या फॅमिलीला। और अब हम पीजी आते आते वापस थक गए। गुड नाइट फ्रॉम माय साइड, बाय, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग।